שלום עליכם, ערב טוב, ברוכים הבאים. בשעה טובה ומוצלחת, ברוך השם, הפרנה משנת פסחים מדעות אז. אני, בעזרת השם, आपण थोडासा मिशनात पसाखी मध्ये 10 चॅप्टर मध्ये आहोत. ॲज युजल आपण चालू करतो आपला शिवर विथ स्टोरी, मग मिशनात पसाखीम आणि नंतर בעזרת השם पराशा שבוע बद्दल थोडासा. आय होप तुम्हाला बरोबर आवाज येते आणि प्रेझेंटेशन पण दिसतंय. ओके फाईन. तर लेट्स स्टार्ट. तर फर्स्ट वी स्टार्ट विथ सेईंग तुझा रब्बा लाखास बरो हो, ज्यांनी ज्यांनी आपल्याला एवढी मोठी मेरिट दिला तोराचा अभ्यास करायला. सर्वांना तोराचा अभ्यास करायला मेरिट नसतं, पण बरो हाशेम आपले पूर्वजांचे खुद बोलतात, त्यांचे पुण्यांनी आपल्याला आज तोराचा अभ्यास करायला मिळत आहे. आणि इट्स अ बिग थिंग, खूप मोठी गोष्ट आहे ती. तर तुझा रब्बल हाशेम, खसदे हाशेम, ए, आपण थोडासा अभ्यास करू शकतो आज. तर ऑल्सो वी से तुझा रब्बा राव गब्रियल तलकर फॉर काळजी घेतात का सर्व शिवरिंग बरोबर होतील, टायमावर होतील आणि सर्व काही सुरळीत होईल. तर חזק וברוך שהקדוש ברוך הוא ימלא כל משאלות ליבך לטובה. आणि तुम्हा सर्वांना तुझा रब्बा फॉर कमिंग फॉर द शिवर. मिशनाचा अभ्यास करणे इथं विस्कृत. आपण ऑफकोर्स सगळं नुसतं मिशनाचं नाही करत, आपण थोडासा मुसार, थोडासा अशकाफा, स्टोरीज, नाईस आयडियाज, ते पण आपण बघतो. सध्या असे. तर लेट स्टार्ट. ॲज युजली स्टार्ट विथ अ स्मॉल प्रेयर. मग आपण parasha बद्दल बोलू, मे बी कनेक्टेड टू दिस parasha, लास्ट parasha, छान स्टोरीज नाईस आयडियाज. आणि मग मशनीत ते सखीमध्ये 10 चॅप्टरमध्ये आपण आणि सेकंड मिशन चालू करू. जमलं तर थर्ड मिशन आपण बघूया. सो लेट स्टार्ट. ओके. तर यू कॅन सी ऑन युअर स्क्रीन. ओके, हिअर तुम्ही बघू शकता तुमच्या स्क्रीनवर. हिअर दिस स्मॉल प्रेयर, जी प्रेयर आपण दरवेळेला करतो थोडासा अभ्यास करायच्या आधी. बघू शकता, आपण सोबत वाचू शकता. कोणाला इंग्लिश पाहिजे इंग्लिशमध्ये पण वाचू शकता. יהי רצון מלפניך, אדוני אלוהי, שלא יארע דבר תקלה על ידי, ולא אכשל בדבר הלכה, וישמחו בחבריי, ולא אומר אל טמא טהור, ולא אל טהור טמא, ולא ייכשלו חבריי בדבר הלכה, ואשמח בהם, כי אדוני ייתן חוכמה מפיו דעת ותבונה, קל עיניי ואביט נפלאות מתורתך. So with this small prayer we start our shiur. हा शिव थोडासा रेकॉर्डेड आहे. या टायमाला नाही जमत थोडासा करायला, म्हणून थोडासा आधी रेकॉर्ड केलंय मी. तर बेजा तसे क्वेश्चन्स असतील तर नंतर तुम्ही विचारू शकता, नाहीतर पाठवू शकता गब्रियलला. ओके. सो अँड ॲज युजल आपण विसे रेफुआ श्लेमा, ज्यांना पण रेफुआची गरज आहे त्यांना रेफुआ श्लेमा. त्यांच्यापैकी ओके. आकाश बघू, जे पण आपण थोडासा अभ्यास करू विथ दिस मेरिट. आकाश बघू तो मेरिट रेफुआ श्लेमा देऊन दे कोणाला. יעקב בן שרה, חיים יצחק בן יעל שיראל, חנה בת שרלי, רות בת מזל, אייל אברהם, אייל אבנר בית מזל חן, יהונתן רפאל בן מלכה, חיה בת ריבה, עקיבא שושן בן נטלי פנינה, אלדד בן שושנה סולטנה, חיים בן ציון בן שושנה. עם כל חולי עמך ישראל, ज्यांना पण रेफुआची गरज आहे त्यांना रेफुआ श्लेमा. आणि जे पण ज्यांना पण जे पण हेल्दी आहेत तर आपण नमाज करूया का ते हेल्दी राहू दे एनी टाइम.
आपल्याला हेल्दी राहून दे, आपल्याला आकाश बर्फूची सेवा करायला. आणि जे पण आपल्याला वाक देईल आकाश बर्फू, आपण लेट्स ऑफ त्याच्या सेवामध्ये वापरूया. अम, उष्मरते मेवदल नफशतेखेम, तब्येतीची काळजी घेतली पाहिजे. काय खातो ते बघितलं पाहिजे, लक्ष दिलं पाहिजे. तो मिtzवा आहे म्हणून मेवद नफशतेखेम लिहिलंय. अम, तर सांभाळलं पाहिजे सगळ्या गोष्टीमध्ये, आणि दुर्लक्ष नाही केलं पाहिजे हेल्थवर. ऑफकोर्स मी स्वतःला पण बोलतोय ऑफकोर्स. आणि ऑफकोर्स समज काय टेस्टी गोष्टी असतील, ती हेल्दी नसेल तर नाही खाल्ली पाहिजे. डिफिकल्ट आहे, आय अंडरस्टँड, पण सांभाळलं पाहिजे हेल्थला. तो मिचवा आहे, आणि तो समज मिचवा आपण नाही पाळत तर त्याचा आपल्याला खास विषयाला नंतर त्रास भोगायला लागतं. तर मग कशाला माणसाने थोडासा हाका मेना बेरोशो बोलतात. हुशार माणूस असेल, हुशार माणूस ते त्याचा श्लोमामध्ये बोलतात खाकाम नाव बेरोशो, म्हणजे त्याचा डोळे त्याच्या डोक्यामध्ये असतात. म्हणजे ऑफकोर्स कोणाचे डोळे आपण बघितले त्याच्या डोक्यामध्ये असतात नाही, तर मग त्याचा अर्थ आहे का पुढचा विचार केला पाहिजे, पुढचा विचार केला पाहिजे, थोडासा दूरदृष्टी पाहिजे माणसाला. आताचा विचार करायचा नाही, पण पुढचा पण विचार केला पाहिजे. आणि मगच मग त्याचा अं, मग भाऊ काशाम सर्व सर्वळीत होऊ शकते आणि सगळा माणूस हेल्दी राहू शकते. एम, तर सांभाळला पाहिजे, काळजी घेतली पाहिजे, दुर्लक्ष नाही केलं पाहिजे, दॅट्स फॉर शुअर. आणि म्हणून या मिक्सरमध्ये मी ओद लिहिलंय. खूप खूप काळजी घेतली पाहिजे, खूप उष्मरते मे ओद नफशते खेळून लिहिलंय. खूप काळजी घेतली पाहिजे, कारण इट्स नॉट सिम्पल, दॅट्स नॉट अ सिम्पल थिंग. तर एनिवे, तर ॲज युजल पुढे बघूया. पण या आणि ऑफकोर्स लाभदेव बन खाईम ले खाईम. May this shiur also be לעילוי נשמת בן ציון בן שרה, פנינה בת אלישבע, וכל מי ששוכב איתם תהיה נשמתם צרורה בצרור החיים. Okay, with this we start with the shiur. Upon as usual, um, in yeah, start with a small story. Um, yep. तर लेख लेखा पाराशामध्ये आपण बघितलं अब्राम अभिनू. वयेरा पुढचा पाराशा वयेरा आहे, त्याच्यामध्ये आपण बघतो मिसृत नेफेश, किती तो स्वतःची न काळजी करता, आणि ते आपण बघतो त्यांचं ते न काळजी करता त्यांनी एवढी त्रासामध्ये पण त्यांनी पाहुण्यांची पाहुणचार करायला त्रास काढला. आणि त्याचं फळ आपण आज पण आपल्याला मिळत आहे. कोणतं फळ? जे अव्राम अभिनूने एवढा त्रास काढला त्या पाहुण्यांचा पाहुणचार करायला, आणि त्याचा फळ आजपर्यंत आपण मिळते. लेख लेखाच्या पाराशामध्ये पण आपण बघितलं का त्याचा ए, किती मिसृत नेफेश होता, किती त्यांनी किती सर्व सोडून तो निघाला. जसं कोण पण इस्रायलला येतं, फॉर एक्झाम्पल कोण पण इस्रायलला येतं, तो तो पण सर्व सोडतो ऑफकोर्स. आणि आपल्याला माहिती आहे का किती त्रास होतं माणसाला, किती त्रासातून जायला लागतं. तर मग कशी
आणि किती मिसळत नाही फिश, कोणता पण त्याची सिटी सोडणे, लांब जाणे, बाहेर येणे, त्याच्यातून आपण बघतो का किती त्याच्यामुळे किती त्रास असतात. आणि त्यावेळेला अब्राहम अभिनूला भीती वाकली पण नव्हती. तर एवढं त्रास काढणे, एवढं न- स्वतःची काळजी न घेता स्वतःचा सर्व सोडून जे पण त्यांनी हे केलं होतं, त्याच्यामध्ये पण त्यांनी अम, सर्व त्याचं जे पण त्यांनी मिळालं होतं ते सर्व सोडून ते जायचं. इट्स नॉट सिम्पल. इस्रायल ज्यांनी आलिया केल्या त्यांना बोलायची गरज नाही, त्यांना माहित आहे काहीच नाही माहीत. तर त्यांना पण सर्व प्रत्येक माणसाला पण तो तो स्फूत लागतो. आणि तो अब्राम अभिनूने जे केलं होतं ते आपण पण आज करायला आपल्याला अपॉर्च्युनिटी मिळते, अवकाश आहे. एम, तर अब्राम ऐकून शिकतो का आकाश बरुखूची सेवा करण्यासाठी माणसाने सर्व द्यायला रेडी पाहिजे. म्हणून आपण शेमामध्ये काय बोलतो, बेखोल लेवफा उफकोल नवशेखा उफकोल मेवदेखा. सर्व गोष्टींनी, सर्व गोष्टी, बेखोल लेवफा, जे पण माझी इच्छा आहे ते सगळे सोडून आकाश बरुखूची सेवा करण्यामध्ये, बेखोल लेवफा उफकोल नफशेखा, फुल माझी बॉडी आणि सगळे जे पण ए, जे पण आहे माझ्याकडे, जे पण ए, कोआख, जे पण एनर्जी आहे, जे पण बॉडी आहे ती पूर्ण आकाश बरोबरची सेवासाठी. आणि मेवदेखा, सगळा पैसा आणि जे पण आकाश बरोबरने आपल्याला दिलंय ते सर्व 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 रीतीने आकाश बरोबरची सेवा करण्यामध्ये वापरलं पाहिजे. तर मग आपण बघतो का ए, कुठून शिकतो आपण, अब्राम अविनू कडून. अब्राम अविनू ए, कडे किती त्यांनी किती त्याच्यामध्ये मिसळत नफेश होता, किती त्यांनी स्वतःची न काळजी करून आकाश बेरोखूची सेवा करण्यामध्ये वापरल्या. तसंच आता पण हे आपल्या जनरेशनमध्ये पण खूप मोठे मोठे रब्बानी आहेत आणि खूप माणसं आहेत ज्यांना आपल्याला माहीत नाही. जे जे पण मिसयूज नॅफिश करतात त्यांची पण अ, पूर्णपणे डेडिकेट करतात लाईफ तोरासाठी. आणि नाही नुसतं तोरासाठी, सिधाकासाठी. जसं त्या दिवशी राव शिमोनची पण शिवरमध्ये सांगितलं असेल तुम्हाला मे बी, या त्या का रबिस्के रबीची किती राव मिप्रिस ते किती डेडिकेट होते. त्यांच्याकडे घरी सगळ्या टाईपचे माणसं यायचे आणि राहायचे. आणि एवढा एवढा डेडिकेशन का किती पण वेळ राहायचे आणि किती पण वेळ खायचे आणि कधी त्यांच्या बेडवर पण झोपायचे ते. त्यांच्या बेडवर पण कोणतरी गरीब माणूस झोपायचा. तर त्यांना त्यांच्या घराचा दरवाजा तो काढून त्याच्यावर झोपायचे स्वतः. आणि एकदा एका माणसाने त्यांना विचारलं का काय किती दिवस राहू शकतो इकडे, कोण बोलतं का कधी जायला आपल्याला इकडून. तर ते राव बोलले काय, ते बोलले का मला नाही माहित कधी कोण काय बोलतं काय, पण मी तर इथं किती वर्ष राहतो मला कोण काय बोललं नाही अजूनपर्यंत. आपण इकडे बघतो का असे माणसं पण आहेत जे त्यांचं घर उघडे ठेवतात सर्वांसाठी आणि डेडिकेट करतात सर्व. आणि डेडिकेट करतात सर्व कशासाठी, फॉर द सेक ऑफ तुरा, फॉर द सेक ऑफ सेदाका. एक राव खाईम मिब्रिस त्यांचं पण अजून एक काहीतरी होतं. हा ते एक वेळा असेच त्यांचं एक अजून एक स्टोरी आहे का ते असेच एक वेळा त्यांच्याकडे खूप पाहुणे असायचे आणि पण त्यांचा अभ्यास पूर्णपणे अभ्यासमध्ये डेडिकेट असायचे. ते बडबड नाही करायचे सर्वांसोबत, थोडासा अभ्यास पूर्ण टाइम थोडासा अभ्यास. जरी पण पाहुणे आहेत आणि माणसं येतात जेवतात, ते शब्दातला पण डझंट मॅटर, ते आपले थोडासा अभ्यासमध्ये इन्वॉल्ड असायचे. त्यांच्यासमोर बसायचे पण थोडासा अभ्यासामध्ये इन्वॉल्ड असायचे. एक वेळा अचानक ते उठले आणि एका गरीब माणसाच्या बाजूला बसले
आणि त्याच्या पाव तो बाहेरच्या साईडला कडक असतो आणि आतमध्ये नरम असतो, तर तो आतला नरम पाव काढून त्या त्या गरीब माणसाला तो काढून देत होता. म्हणजे तो गरीब होता आणि म्हातारा होता आणि त्याला फोर डिफिकल्टी होते जे खायला कडक. तर त्याला काढून देत होता आणि त्याला असं तो तो त्याला बोलला थँक्यू, त्यांनी खूप आभार मानले रावचे. तर त्यांचा गबा आहे, त्यांचा स्टुडंट होता बाजूला. अ, नंतर त्यांनी विचारलं काय आहे? आज राव आज तोराचा अभ्यास बाजूला ठेवून कसं काय माणसांकडे बघितला? हे कमाल आहे. नॉर्मली मी कधीच नाही बघितलं होतं. तर राव बोलतात का ते का तू मला आज विचारतोयस? परशात वैयेरामध्ये विचारला पाहिजे होतं हे मला, हा प्रश्न. परशात वैयेरामध्ये तो बोलतोय का कुठे बघतो आपण? अब्राम अविनू. अब्राम अविनू. ए अब्राम अविनू पडून शिकतो आपण का? अब्राम अविनू जे आकाश बरोबर त्यांच्यासोबत बोलत बोलत असताना पण ते बोलले थांब थांब एक मिनिट मला इथे पाहुणे आलेत. आणि मग तो पाहुण्यांचा पाहुणचार करायला धावला. तर अब्राम अविनू कडे विचारलं, पण ती कसं काय त्यांनी आकाश बरोकुला बाजूला बोललं बाजूला थांब आणि मी जाऊन आता ए, ए, यांचा पाहुणचार करतो. तर इकडे पण जेव्हा माणसाला पाहिजे असेल हेसेद करायला, कोणाची सेवा करायला, कोणाला मदत करायला, तर त्याला लक्षात येतं, त्याला दिसून येतं. तर माणसाने शोधलं पाहिजे रोदेफ शालोम, रोदेफ शालोम, रोदेफ खेसेद. खेसेदच्या मागं धावायला पाहिजे त्यांनी. खेसेद, ऍक्ट्स ऑफ काइंडनेस करायच्या मागे धावलं पाहिजे. आणि मग समजा त्याची इच्छा असेल तर त्याला दिसून येईल का कुठे ते मदत करू शकतोय. म्हणून जो माणूस खेसेद म्हणजे काइंडनेस कोणाला मदत करायच्या मागे असतो, त्याला खूप ऑपॉर्च्युनिटीज मिळतात. पण तसंच ज्याला जो शोधत नाही तो हे नाही करत, ते त्याची त्याची इच्छा नसते एवढी, त्या दिसूनच नाही येत. त्याला अजिबात दिसून नाही येत का काय आहे, कोणाला मदत पाहिजे. तो बोलते सगळे ठीक आहेत, कोणाला मला दिसत नाही कोणाला मदत करायची." त्याला नाही माहिती त्याचा भावाला खायला पियाला नाहीये आणि त्याच्या घरी काही नाही खायला प्यायला, त्याची प्रॉब्लेम आहेत, नाही तर बाजूवाल्याला खायला प्यायला नाही आहेत. आणि तो बोलते मला वाटते सर्व ठीक आहेत, सर्व मजेत आहेत. कारण त्याच्याकडे शालोम आलाय नफशी, म्हणजे मी खुश आहे, माझं सर्व ठीक चाललंय. तर मग म्हणजे सगळ्यांचं ठीक चाललंय. तर तसं तसं बघतो आपण इकडे. त्याला खाई इब्रिस त्याला बोलले, त्याच्या स्टुडंटला माहिती गबायला बोलले का ए, ए, जसं एक वेळा समज जर मला दिसलं का त्याला तो ओल्डर माणूस आहे आणि त्याला ए, खायला डिफिकल्टी आहे कडक पाव, म्हणून मीच गेलो आणि त्याला मदत केली. तर हे पण हे खाई इब्रिसची स्टोरी आहे अजून एक. अम, आणि रावशाख 3 स्टेप्स बोलतात सेदाकामध्ये, 3 स्टेप्स बोलतात कोणाला खेसेद करण्यामध्ये, कोणाला मदत करण्यामध्ये. हे त्याने तिनाचा सेदाका, सेदाका दिला पाहिजे. द्यायचा, गिविंग. हायपूस वेरेया, त्यांनी शोधलं पाहिजे काय कोणाला काय पाहिजे. कोणाला काय पाहिजे त्यांनी शोधलं पाहिजे, त्यांनी बघितलं पाहिजे, त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे, त्यांनी लक्ष ठेवलं पाहिजे. तसं कोण कोण माणसं अख्खा वर्ष लक्ष ठेवतात कोणाला कसली गरज आहे, आणि मग त्याच्या बर्थडेला ते प्रेझेंट देतात, त्या हगीमला त्याला प्रेझेंट देतात. पण अख्खा टाइम त्यांच्याकडे जसं काय सेन्सर आहे, कोणाला कसली गरज आहे, कोणी प्रत्येक माणूस कधीतरी काहीतरी बोलला, अरे मला हे पाहिजे होतं, नाहीतर त्याची काहीतरी कमी पण आहे, त्याच्याकडे कमी आहे काहीतरी, ते तो लक्ष ठेवून असतं आणि मग लिहून ठेवतो. आणि जेव्हा त्याला अपॉर्च्युनिटी द्यायची, तेव्हा तो लगेच विकत घेतो आणि त्याला देतो. दॅट्स अ गुड, ते एक चांगली पद्धत आहे, चांगला वे आहे, ज्याच्यामध्ये तो काही पण मताना नाही अडत. त्यानंतर माणसं कसे मताना देतात, कार्ड कार्ड देतात. बर्थडे कार्डची एक पद्धत होती आधी, तरी आता कमी आहे. पण
तेव्हा त्या बर्थडे कार्ड इज नाईस थिंग, खूप चांगली गोष्ट आहे, पण त्या माणसाला कसली गरज आहे ते बघणे, ते जास्त इम्पॉर्टंट आहे. जसं आपण बोलतो का, जसे बोलतात का, ए, कोणी ते विचारलं त्याच्या मित्राला का तुला माहिती आहे मला कुठे दुखतंय, तो बोलतो नाही, म्हणजे तो माझा मित्र नाहीयेस. जो मित्र असेल, जवळचा माणूस असेल, त्याला दिसतं, त्याला लक्षात येतं कुठे दुखतं, त्याला कुठे त्रास होतो त्याला. तसंच त्याची प्रत्येक माणूस जो जवळ असेल त्याला समजतं त्याला कसली गरज आहे समोरच्याला, आणि त्या गरजप्रमाणे, त्याची गरजेप्रमाणे तो त्याला प्रोव्हाइड करतो, तो त्याला तो देतो. तर ते लक्ष ठेवलं पाहिजे, त्यांनी लक्ष ठेवलं पाहिजे कुठे कसली गरज आहे, आणि अं, आणि मग त्यांनी प्रोव्हाइड केलं पाहिजे. मग त्याला बोलतात का त्याच्यामध्ये सेन्सिटिव्ह आहे, सेन्सिटिव्ह आहे. एक मोठे राव होते ते नंतर मोठे, त्या वेळेला ते बोलले का त्यावेळी पद्धत होती किती वर्ष आधी, आता पण कोणत्या कोणत्या कम्युनिटीजमध्ये आहे का मुलीच्या लग्नासाठी ते जमा जमा करून ठेवायचे पैसे. कारण ऑब्विसली माहित आहे का तुम्हाला, इंडियामध्ये तो पण पद्धत होती हुंडा द्यायची. इस्रायलमध्ये पण अशकिनी लोकांमध्ये पण एक पद्धत आहे, आणि आजकाल पण कोणत्या कोणत्या कम्युनिटीजमध्ये आहे, आणि कोण कोण मागतात पण आणि बोलतात पण. कुठे कुठे घर देतात, अर्धा अर्धा घर देतात, विकत घेतात, अर्ध घर प्रत्येक साईडनी देतात. कुठे कुठे पैसे मागतात, कुठे प्रत्येक माणसाची वेगळी वेगळी पद्धत असते. त्यावेळेला पण मुलीचं लग्न करण्यासाठी खूप पैसे लागायचे. तर ए, ते ते मोठे राब्बी, त्यांना राब शमुल मेझविल, सगळे फेमस आहेत खूप, आणि त्यांचे अजूनपर्यंत त्यांचे डिसेंडंट्स आहेत अं, ते अजूनपर्यंत त्यांचा लेगेसी चालू ठेवत आहेत. आणि ते अं, अजूनपर्यंत डोनेशन्स आणि ते किती कम्युनिटीजला प्रोव्हाइड करतात, आणि अजूनपर्यंत किती लोकांना ते सणाच्या आधी ज्यांना गरज आहे त्यांना प्रोव्हाइड करतात. तर ए, ते 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 बोलले का जमा करणे ठीक आहे, मी जमा करीन हळूहळू, पण असं कसं होऊ शकतं की माझ्याकडे पैसे आहेत आणि बाहेर गरीब माणसं आहेत जगामध्ये. तर ते बोलले का नाही, मी असं, ते बोलले का काय नाही, असं करीन, मी जमा करीन बाजूला, आणि जे पैसे बाजूला येतील ते मी डोनेशन देईन, डोनेशन देत राहीन, म्हणजे माझ्याकडे नाही ठेवणार, मी डोनेशन देत राहीन, हळूहळू जमा करीन, जमा कशासाठी, मुलीच्या लग्नासाठी. पण ते पैसे मी डोनेट करत राहीन, मी माझ्याकडे नाही ठेवणार. आणि जेव्हा खरोखर मुलीच्या लग्नाचा टाइम येतं, तेव्हा तेव्हा मी अं, तेव्हा मी ते सगळे पैसे आकाश बळको देईल मला. हम्म. किती मोठा विश्वास आहे, किती किती चांगली पद्धत आहे, पण की त्याला पूर्ण विश्वास पाहिजे. आणि मग त्यांनी खूप पैसे जमा केले, आणि ते पैसे जमा करून एव्हरी टाइम जे पण जमा व्हायचे ते द्यायचे डोनेशन, जे पण जमा व्हायचे ते द्यायचे डोनेशन. आणि जेव्हा त्यांच्या मुलीचा रिअली लग्नाचा टाइम आला, लग्नाची वेळ आली, तर बरोबर हशेम, रिअली आकाश बरोबरी त्यांना प्रोव्हाइड केला, आणि त्यांना तेवढे पैसे जेव्हा गरज होते तेवढे पैसे मिळाले. अजून एक अजून एक स्टोरी आहे का, जो माणूस दुसऱ्यांची काळजी घेतो, जो माणूस दुसऱ्यांची पूर्णपणे काळजी घ्यायला ट्राय करतो, त्याला आकाश बरोबर कसा सांभाळतो. तर आर्य लेविनची एक चांगली स्टोरी आहे. हे सगळी स्टोरीज, बहुतेक स्टोरी, खूप स्टोरीज मी आर्य इत्सहाक एप्स्टीन कडून ऐकले. तर आर्य लेविन, ते मोठे राबे होते येरुशलेमचे. ए, त्यांचा एक बुक आहे चांगला, ए, त्याच्यामध्ये त्यांचे पूर्ण लाईफची हे दिलंय. ए, तर ते पण काळजी घ्यायचे, ते जेलमध्ये जायचे, जेलमध्ये सगळ्या माणसांना, ब्रिटिशच्या वेळेला जेलमध्ये किती माणसं होते त्यांचे, त्यांची काळजी घ्यायची, त्यांना लक्ष द्यायचे, आणि खूप स्टोरीज आहे त्यांचे कसे जेलमध्ये एक एक एक्सपिरियन्सेस ते बोलतात.
आणि त्यावेळेला खूप येरुशलेमची एवढी काही चांगली हालत नव्हती, गरिबी होती. खूप लोकांना खायला प्यायचे वांदे होते. तेव्हा ते सगळ्यांना प्रोव्हाइड करायचे. आणि अम, एक स्टेज असं झालं का ते खूपच गरीब झाले आणि दुष्काळ पडला होता आणि फार डिफिकल्ट स्टेजमध्ये होते. ते एक वेळा श्रीमंत जे त्यांना एव्हरी टाइम द्यायचे त्यांच्याकडे गेले आणि ते अ, यतोमीम अनाथ मुलांसाठी आणि विधवा स्त्रियांसाठी आणि गरिबांसाठी त्यांच्यासाठी ते जमा करायला गेले. तर गरीब ते ते श्रीमंत माणसं बोलले, अरे तुम्हाला माहिती आहे राव का आजकालच हालत किती खराब आहे, आता आमची पण हालत खराब आहे, नाही नुसती गरिबांची, आणि आम्हाला पण इकडे खाय प्यायचे वांदे झालेत, खूप डिफिकल्ट ते आम्ही नाही देऊ शकत. आता राव राव अरे लेविन ते बोलले, आता मी काय करू, एवढे गरीब माणसं आहेत, विधवा स्त्रिया आणि अनाथ मुलं आहेत, त्यांना कुठून कुठून मिळतील. त्यांनी फार ट्राय केलं पण त्यांचं काहीच त्यांना नाही मिळालं. तर ते बोलले, तर काय झालं, आपण ते गेले कोतेलकडे गेले आणि अम, कोतेलकडे गेले आणि फार रडले. आणि त्यावेळेला का कोतेल असं एवढं मेफुवार नव्हती, एवढी चांगली नव्हती, अशी थोडीशी गल्लीतून जायला लागायचं आणि ती समोर कोतेल होती. तर ते कोतेलकडे गेले आणि फार रडले. ते बोलले, आकाश बाळखू, तुझे मुलं आहेत, त्यांना दे, त्यांना तू देऊ तूच देशील, दुसरा कोण नाही, मी काहीच मदत नाही, मी कुठूनच नाही घेऊ शकत. तू प्रोव्हाइड कर तुझ्या मुलांना, अनाथ मुलांना, विधवा स्त्रियांना, गरिबांना, त्यांच्याकडे खायला प्यायचे वांदे आहेत, त्यांना प्रोव्हाइड करशील तूच. आणि फार रडले आणि नमाज केली मनापासून. ए, आणि नमाज खूप वेळ केल्यानंतर ते परत जायला निघाले. तर गल्लीतून अचानक एक आरवी आला, एक अरब माणूस आला आणि त्याच्या हातामध्ये त्यांच्या तोंडावर त्यांच्याकडे जोरात फेकलं. काय फेकलं? आणि पळून गेला. तर त्यांनी ते काय फेकलं बघितलं तर अख्खा बंडल होता पैशांचा. आणि त्यांनी त्याच्यावर आर्य लेविनवर फेकलं पैशांचा एवढा मोठा बंडल. आणि त्यांनी घेतलं आणि मोजले, तर एक्झॅक्ट तेवढे पैसे होते, त्यांना गरज होती त्याची, अनाथ मुलांसाठी आणि विधवा स्त्रियांसाठी आणि गरिबांसाठी, जे पण ते एव्हरी टाइम द्यायचे, तेवढे एक्झॅक्ट पैसे त्यांच्याकडे होते. आणि तिने आकाश बघा तदार अब्बा बोललाय. आणि त्यांचे नातू खाईम की ते बोलतात का ते बोलतात का ते आरबी नव्हता, तो तो आरबी म्हणजे एलियावा नबी होता. कारण तिकडून तेच दिसतंय का ते एलियाऊ होते, त्यांना एलियावा नबी येऊन त्यांना पैसे देऊन गेला. आणि तो बघतो का राव आर्य लेविन एवढे मोठे सद्दी का त्यांना गिलू एलियाव झाली, आणि ती ती तो टाइम होता जेव्हा गिलू एलियाव झाले, त्यांना एलियावा नबी दिसले. त्या अवकाशात आपण बघतो का ज्यांना पण जो पण माणूस अक्कादच बरखू हाशेमसाठी कोणती पण गोष्ट मनापासून करायला बघतो आणि त्याचे अम, गरिबांचा घरी नाही तर विधवा स्त्रियांसाठी नाहीतर अनाथ मुलांसाठी जो पण जमा करतो आणि तो डेडिकेट करतो, त्याला हजबल हो किती कधीच एकटं नाही सोडत. हजदेशा आपण पण शिकलं पाहिजे. कसं आपले आशकाफा आपण कसं इम्प्रूव्ह करायचं, आपला विचार कसे चांगले पाहिजेत आणि कसे आपण अ, त्यांच्यासाठी धडपड केली पाहिजे ज्यांच्याकडे नाही आहे. आणि समज आपल्याला आकाश बघून आपल्याला एवढं दिलंय, तर आपण पण दिलं पाहिजे. आणि असे बोलतात मासेर 1/10 जे आपल्याकडे आहे ते आपले नसतं, ते गरिबांसाठी असतं आणि अनाथ मुलांसाठी आणि विधवा स्त्रियांसाठी नाही, रिलेटिव्ह, फर्स्ट ऑफ ऑल रिलेटिव्ह जे त्यांच्याकडे नाही आहे,
त्यांना लक्ष दिलं पाहिजे. तलमिदे खाखामीम जे कोलेलचे माणसं आहेत त्यांच्याकडे नाही, ज्यांना प्रोव्हाइड करणे हे तर बिग मिtzvah, ते काळजी घेतली पाहिजे. आणि मग ते 1/10 असिरीत मासेर काढायचा मिtzvah आहे. आणि तो 1/10 तो आपण काळजी घेतली पाहिजे द्यायची. जो गरीब असेल ज्याला 100 रुपये मिळतात, त्याला त्याला 10 रुपये द्यायला काहीच प्रश्न नाही आहे, त्याला डिफिकल्टी नाही आहे. पण ज्याला 20,000 मिळतात, त्याला 2,000 द्यायला फार कठीण आहे. म्हणून गरीब माणूस जास्त जास्त डोनेशन देतो श्रीमंतपेक्षा. आणि अमाऊंटनी पण एंड ऑफ द डे त्याच्याकडून जास्त अमाऊंट निघते आणि ऑब्विसली पर्सेंटेज त्याचे जास्त असतं. पण श्रीमंताला डोनेशन द्यायला फार डिफिकल्ट आहे आणि खूप डिफिकल्ट होतं त्यांना, कारण खूप मोठी अमाऊंट असते. एनिवे, आपण लेट्स गो विथ आपण आपल्या मिशनातमध्ये जाऊया बेजा तसे. मिशनात साखीमध्ये आपण 10 चॅप्टरमध्ये आहोत. आणि लास्ट टाइम आपण मिशनामध्ये बघितलं होतं, जे जे ह्या चॅप्टरमध्ये 10वा चॅप्टर जो लास्ट चॅप्टर आहे मिशनातमध्ये, तो अम, त्याच्यामध्ये आपण डिस्कस करतो सगळे सेदेरचे लॉज, म्हणजे एरेव पेसखचे लॉज. ערבי פסחים סמוך למנחה לא יאכל אדם עד שתחשך, ואפילו עני שבישראל לא יאכל עד שיסב, ולא יפחתו לו מארבעה כוסות של יין, ואפילו מן התמחוי. हा पहिला पहिला मिश्ना जो आपण लास्ट टाइम केला होता का, अरे पेसाखला आपण आपल्याला खायला अलाउड नाहीये. आणि अम, किती आपण बघितलं होतं का, संध्याकाळच्या वेळेला दुपारी नंतर मिनखाच्या टाइम नंतर आपल्याला खायला अलाउड नाहीये, मासा खायला अलाउड नाहीये. अं, सगळ्यांना, जे पण गरीब आहे ज्यांनी 3 दिवस नाही खाल्लंय त्याला पण खायला अलाउड नाही ह्या टायमामध्ये. कारण का, त्याला मच्छा खायला पाहिजे ॲपिटाईट सोबत, तावण सोबत त्यांनी खायला खायला पाहिजे. मग चॅरिटी जी देतात त्यांनी सांभाळलं पाहिजे का, जे पण गरीब आहे त्यांना 4 कोर्स ऑफ याईन द्यायचा पण प्रोव्हाइड केलं पाहिजे त्यांनी, याच्यासाठी पेसाक सेदेसाठी, लेट पेसाकसाठी. आणि तो किती पण गरीब असेल, ज्याला सगळेजण आपण बघितलं होतं का एक मोठा टोप घेऊन सगळ्यांकडे फिरतात, जे गरीब असतात त्यांना पैसे मिळतात आणि ते चूल पेटवू शकतात, स्टोव आहे त्यांच्याकडे, गॅस आहे त्यांच्याकडे. पण असे गरीब आहे त्यांना त्यांच्या घरी अम, हे नाही आहे, चूल पेटवायला पण त्यांच्याकडे लकड्या नाहीत. अशी असा स्टेट आहे. या स्टेटमध्ये पण त्यांना ए, या स्टेटमध्ये पण त्यांना कसे देतील, पैसे देऊन पण त्यांच्याकडे नाहीये काय करायला. मग ते एक टोप फिरतात, सगळ्यांकडे घेऊन जातात, सगळ्यांकडे सगळ्यांकडून जेवण घेतात आणि मग तो त्यांना देतात, म्हणजे त्यांना लगेच जेवण मिळेल. तर त्यांना त्यांच्यासाठी पण 4 कोर्स ऑफ याईन, 4 कोर्स द्यायसाठी पण त्यांनी काळजी घेतली पाहिजे, 4 कोर्स द्यायला. ए, तर दॅट्स द फर्स्ट मिशना. मग आपण सेकंड मिशनामध्ये जातो. सेकंड मिशना, मजगू लो कोस रिशोन בית שמאי אומרים מברך על היום ואחר כך מברך על let's read it here, एक मिनट. מזגו לו כוס ראשון, בית שמאי אומרים מברך על היום ואחר כך מברך על היין, ובית הלל אומרים מברך על היין ואחר כך מברך על היום. तर काय इकडे, इथे आपण बघतो इंटरेस्टिंग गोष्ट आहे. आपल्याला माहिती आहे मिtzvah, इंग्लिशमध्ये पण बघू शकता तुम्ही, बेजात असे इंग्लिशमध्ये बघू शकता या. तर अम, आपल्याला माहिती आहे का, शब्बातला पण आपण बघतो का, जो आपण जेव्हा आपण मेकादेश शबात, נכון आपण बोलतो, पण त्याच्या आधी बरोबर गेफेन करतो.
वैकुल शमय विहारेच वेकोल सेबाम ते बोलतो आपण. या या, यो मशिशी वैकुल शमय विहारेच वेकोल सेबाम, ते पूर्ण पॅराग्राफ बोलतो. आणि नंतर मग बरू आता असे मग बोरे पेरी अगेफेनची बराखा करतो. मग पुढे मग आपण मेकदेश अशा शब्दात ती बराखा बोलतो. तर पहिले येतं याईनची बराखा, आणि नंतर येतं ते मेकदेश त्या योम योम म्हणजे शब्दात शब्दाचा उल्लेख करतो आणि ती बराखा बोलतो. इथे पेसखच्या सेदेमध्ये पण तेच आहे. बरं पेरा घेफेन आणि नंतर मग आपण पेसखचा योम तोफचा बोलतो आपण. इकडे वेद शमाय बोलतात नाही. पहिले काय बोललं पाहिजे रिगार्डिंग किदुश हयोम. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण शब्दाचा एक्झाम्पल दिलं तर मी कधीच शब्दात आधी केलं पाहिजे. फॉर एक्झाम्पल ते पण लॉ तिकडे पण अप्लाय होतो यांचा बेच्चा मायचा, आणि मग किदुशचा लॉ अप्लाय होतो. पण आपला हलाखा कसं आहे, बेथिले बोलतात नाही. पहिले या वर लेखादेश केला पाहिजे आणि मग योम वर लेखादेश केला पाहिजे. एम, तर पहिला कोर्स असतो पेसाखमध्ये. आपण थोडं एक्सप्लेन करूया काय आहे त्याच्यामध्ये डिफरन्स. पहिला कोर्स असतो फर्स्ट कप ऑफ याईन असतं. या तो तो वन ऑफ द फर्स्ट कप्स आहे, राईट. 4 कोस होत आणि बेच्चामे बोलतात का पहिले ब्राखा ऑफ किद्दूश नाही केली पाहिजे, ब्राखा ऑन द ऑन द योम. या कारण पहिले काय होतं, संध्याकाळ चालू होते. संध्याकाळ आल्याबरोबर म्हणजे काय होतं, कोणता दिवस चालू होते, फेस्टिवल चालू, योमतोफ चालू होते, नाहीतर शब्बात चालू होते, किंवा संध्याकाळ झाली पाहिजे, सनसेट झाल्याबरोबर शब्बात चालू होते, राईट. नाहीतर योमतोफ चालू होते, पेसाख चालू होते. तर म्हणजे पहिले काय येतं, योमतोफ. योमतोफ पहिले आला तर योमतोफची पहिले बराहा केली पाहिजे, आणि नंतर या इंची केली पाहिजे. कारण नंतर आपण टेबल सेट करतो, त्याच्यावर आपण जेवणाचा प्रश्न येतो. ए तर म्हणून बेत शामाय बोलतात नाही, पहिले योम चालू झाला, दिवस दिवस योमतोफचा दिवस चालू केव्हा होतो, सनसेट नंतर. तर म्हणून पहिले मेकादेश शबात नाही तर योमतोफची बराहा केली पाहिजे. या आणि मग किदुश, कारण मग आपण सेट करतो टेबल आणि त्याच्यावर जेवण सेट करतो आणि मग याईन पितो. पण बेतिला बोलतात नाही, समज याईन असेल तर मग ते कुठे कशावर करतील, एखाद्याच्या शबात. ते शब्बाची शब्बात नाही, ती योमतोफची बराखा कधी करतील, याईन असेल तर. समज माणसाकडे याईन नसेल तर मग कशावर कसं करेल तो. तर आपण नमाजीमध्ये पण बोलतो, कोर्स आपण नमाजीमध्ये बोलतो. ए पण तो किती बोलूच नाही शकणार, त्याच्या काही याईन नसेल तर. फाईन, ओके. समज जर माणसाकडे याईन नसेल तर तो करू शकतोय पावावर, बरोबर. पण पेसाकला पावावर नाही करू शकत, मत्सावर कसा करू शकेल तो. त्याला याईन पाहिजे, कारण वन ऑफ द मित्सवा आहे याईनवर करायची. म्हणून तर मग पहिले याईनवर केली पाहिजे, कारण समज जर नसेल त्याच्याकडे याईन तर तो त्याच्यावर मेकादेश योमतोफची बराखा नाही करू शकणार. नाहीतर शब्बातला पाव नसेल, नाहीतर याईन नसेल तर त्याच्यावर तो मेकादेश शब्दात नाही करू शकणार, तो बराखा नाही करू शकणार. म्हणून बेत हिलेल बोलतात काही याईन शिवाय त्याची बराखा होणारच नाही. तर म्हणून पहिले याईन आणि नंतर नंतर ऑन द योम. म्हणजे फॉर एक्झाम्पल ऑन शबात फर्स्ट कम्स मेकदेश, पहिले बोरपिरा गेफेन आणि नंतर मेकदेश शबात. दॅट्स द सेकंड मिशना. विलेज रीड द थर्ड मिशना. आपल्याला माहिती किती आपण त्याच्यामध्ये डिस्कस करूया. पण आपण थर्ड मिशना वाचूया लेफाहोत. वाचणे फार इम्पॉर्टंट आहे. मिशनाचे शब्द फार होली आहेत. तोराचे प्रत्येक कसला पण ऑफकोर्स तोराचे शब्द फार होली आहेत, आणि त्याचे आपण आपल्या
ओठावर जिभेवरती आपण बोलू आणि ऐकू, तर त्याच्यामध्ये केदुशा येते सगळ्यांना, ऑफकोर्स. तर आपण थर्ड मिशना वाचूया, बेजात हशेम. הביאו לפניו, הביאו לפניו מטבל בחזרת, עד שמגיע לפרפרת הפת. הביאו לפניו מצה וחזרת וחרוסת ושני תבשילין, אף על פי שאינו חרוסת מצווה. רבי אליעזר ברבי צדוק אומר, מצווה הוא במקדש היו מביאים לפניו גופו של פסח. तर आपण नुसता रीड करूया, आपण नेक्स्ट टाइम याच्याबद्दल बोलूया. त्याच्यामध्ये आपण बघतो, आपण त्याच्यावर डिस्कस करूया काय काय गोष्टी असतात पेसाखच्या सेदेरमध्ये. खरंच येत असतं. आणि मग त्याच्यामध्ये ए, अ, आपण त्याच्यामध्ये काय काय वापरतो, त्याच्यामध्ये काय डीप करतो, आणि मग मागचा सोबत खायचं असतं, मिtzवा आहे. मग ते आपण बघूया नेक्स्ट टाइम. त्याच्याबद्दल आपण नेक्स्ट टाइम एक्सप्लेन करूया बेजात हशेम. सध्या आपण अजून एक थोडीशी एक छान आयडिया ऐकली, ती तुमच्यासोबत शेअर करायची होती. फाईन, तुम्हाला ते हे दाखवले नाही स्लाइड्स, फार छान स्लाइड्स आहेत माझ्याकडे, मे बी नेक्स्ट टाइम पण दाखवू शकेन. जिकडे एक्सप्लेन करतात का याईनचं, आणि तरी पण बघू शकता थोडासा, मे बी जस्ट छान आयडिया येते ती. दाफा खाईम मध्ये हे स्लाइड छान आहेत. तिकडे फार कोणते पण मसेखेत बद्दल कोणते पण हे आहे, तिकडे बघू शकता तुम्ही, आणि त्याच्यामध्ये शिवरीम पण ऐकू शकता. त्याला म्हणजे ते गेमारावर आहे, पण मिशनरचा पर्टिक्युलरली तुम्ही बघू शकता. तिकडे आपण बघतो का बेत शमाय आणि बेत हिलेल, राईट हँड साईडला बेत शमायचं ओपिनियन आहे, काही इंग्लिशमध्ये नाही आहे, पण वॉट एव्हर. तर बेत शमाय आणि बेत हिलेल, आणि बेत शमाय काय बोलतात का योमवर लेखादेश केला पाहिजे पहिले, आणि नंतर बोरपिरी आगेफेन केली पाहिजे. कारण हाय्योम गोरेमले याईन शेयफो, म्हणजे ते बोलतात का याईन तो दिवस आहे म्हणून ती याईन येते त्यांच्यासमोर. आणि सेकंड, क्वार किदेश अयोम ועדיין याईन लो बा, पण ऑलरेडी दिवस चालू झाला आणि याईन अजून नाही समोर, मग ऑब्विसली पहिली प्रेफरन्स इज योम. पण बेत हिलेल बोलताय तसं नाही, तुम्ही बघू शकता लेफ्ट हँड साईडला, बेत हिलेल मे बारीक आला याईन, तर पहिले याईनवर येते, आणि नंतर कदेश मेकदेश अयोम, नाहीतर मेकदेश शबात असं केलेलं आहे. मिपने שהיין גורם לקידוש शेते आमेर, कारण बिगलाल म्हणून याईन आहे म्हणून किदुश बोलू शकतो आपण. तदीर श्वेन तदीर तदीर कोदेम, त्यांचा लॉ कोणता आहे, कोणता रूल आहे का एव्हरी टाइम करणारी गोष्ट असेल आणि रेअर गोष्ट असेल, ते एव्हरी टाइम गोष्ट येते ती पहिले केली पाहिजे. पोरे पिरिया गेफेन इज मोर कॉमन, राईट. तर गेफेन करायची एव्हरी डे. आधीचे माणसं जेवणासोबत याईन पियाचे. याईनची इम्पॉर्टन्स एवढी आहे का याईननी चांगला डायजेस्ट पण होतं, म्हणून बोलतात का जेवणासोबत याईन पिल्ली पाहिजे. आणि ते कोला नाहीतर दुसरे ड्रिंक्स आहेत त्याच्यानी स्पॉइल होतं नुसतं आपला डायजेशन, पण याईन हेल्प डायजेशन. म्हणून फ्रेंच लोक याईन पितात जेवताना पण, आणि ते बारीक पण असतात भाऊ कशा ते कोलेस्ट्रॉल पण हे होतं. पण रामबम पण एक्सप्लेन करतात का याईन मध्ये जास्त इम्पॉर्टन्स आहे. याईन म्हणजे वाईन, आणि ते पण कोणती वाईन पिली पाहिजे, नाही काय स्वीट वाईन, नाही काय वाईन, रिअल वाईन, रिअल ड्राय वाईन, जी खरी ड्राय असते ती रिअल वाईन असते. स्वीट वाईन त्याच्यामध्ये साखर टाकतात, त्याच्यामध्ये मेन त्याचा मेन थिंग नाही का, ती चांगली नाही आहे, ऑफकोर्स ती ठीक आहे, पण दुसऱ्या ड्रिंक्सपेक्षा, पण त्याचा मेन अर्थ त्याचा गेला. तर म्हणून ती याईन ती ती इम्पॉर्टंट आहे. आणि याईन म्हणून माणसानी याईन पहिले कॉमन असायची, आजकाल एवढे नाही पित आपण, पण त्यावेळेला त्यावेळेला अं, त्यावेळेला याईन खूप प्यायचे.
प्यायचे म्हणजे त्याचा नॉर्मल ड्रिंक होता त्यांच्या. ओके. तर दॅट द सेकंड मिशन आपण बघितला. अजून समथिंग टू ॲड हिअर. ओके. ओके फाईन. तर आपण लेट्स गो. तर आपण थोडीशी एक छान आयडिया जी ऐकली ती आय विश टू शेअर विथ यू बेजा तसे. इट्स रिगार्डिंग आता या पराशामध्ये अकेदा इत्सहाक आहे ज्याच्यामध्ये अब्राम अबिनूनी अकेदा केला होता. जे इत्साक अबिनूला घेऊन गेला आणि त्याचा अर्पण करायला रेडी होता. तर मी शालोम आरोन एन फ्रेंड कडून ऐकलंय. तर ते बोलतात आणि त्यांनी परत पण आणले का अकेदा जो अर्पण ए, इच्छाचा अर्पण होणार होता त्यांनी रेडी केला. त्यांनी ऑलरेडी ऑलमोस्ट त्याचं अर्पण द्यायला रेडी झाला. पण बेमेत अर्पण नाही दिला. तो अर्पण घेणार होता पण नाही दिला. आणि तरी सुद्धा ऑलमोस्ट दिला. फाईन जोहारप्रमाणे त्याने दिला आणि बेमेत सगळं झाला. आणि मग तो बोलतात त्या हिचा कावेनू कुठे होता जेव्हा हय्ये साराच्या पराशामध्ये जेव्हा सारा मेनोला खुरा त्यांचा त्यांना जेव्हा लिगवोर केला, जेव्हा त्यांना पुरलं आणि सर्व केलं, तेव्हा इचा कावींचं काहीच मेन्शन नाही केलं. ते बोलतात का ते हेवेनमध्ये त्यांना हील करत होते, त्यांना बरं व्हायसाठी ठेवलं होतं कारण त्याचं अर्पण झालं होतं पाहिजे जेव्हाप्रमाणे. पण नॉर्मल शात एकदम बेसिक बेसिक याच्यामध्ये बघितलं तर त्यांचा अर्पण नाही झाला. त्यांनी केरळला घेतला आणि मग तिकडून आवाज आला, जरा थांब थांब थांब, तिकडे बघ झाडांमध्ये शिंगे लांब लांब लांब, राईट. सगळ्यांना माहिती आहे. तर अम, नको मारुतीच्या मुलाला जरा थांब 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 नका. तर इकडे त्यांनी अर्पण नाही दिलं तरी पण त्याच्या स्कोतमध्ये त्याचं मेरिट एवढं आहे का त्यांनी अर्पण देणार होता. त्याचा रच्चो त्याची इच्छा एवढी होती का त्याच्यासाठी पण त्यांनी त्याला सर्व मिळालं. आणि आजपर्यंत आपण आकाश बरोखुला जे कधी पण आपण मागतो त्यांचे अर्पण अख्खे त्यात इचकाक त्या स्फूतमध्ये त्या मेरिटमध्ये त्याला आपण दे, आपल्याला प्रोव्हाइड कर असं बोलतो आपण. तर फार इंटरेस्टिंग आहे का का असं बोलतो आपण. आणि पण त्यांनी अर्पण नाही दिला पण त्याचा मेरिट एवढा आहे. तो मेरिट, तो स्फूत त्याची इच्छामुळे आहे. आणि तो इच्छा त्याची होती आणि न देता पण आपण त्याच्या स्फूतमध्ये आज पण आपण जिवंत आहोत. हो कशा. आणि त्याचं फळ आज पण खातोय. तसंच प्रत्येक माणसाची इच्छा असली पाहिजे. आज तो तो समजा श्रीमंत नसेल तरी पण त्यांनी असा विचार केला पाहिजे, मी श्रीमंत झालो तर मी एवढे डोनेशन देईन, एवढ्या लोकांना एवढे एक कोलेल माझ्या हाताखाली असेल. माझ्या गरीब माणसं माझ्या सगळे रिलेटिव्ह लोकांकडे चांगले पैसे असतील, मी त्यांना देईन, प्रोव्हाइड करीन. त्यांचा घर भाडासाठी मी पैसे देईन, त्यांना जास्त पैसे त्यांना घर घेऊन देईन. इच्छा पाहिजे माणसाकडे. म्हणजे जरी पण तो देत नाही, आता त्याच्याकडे नाही आहे, तो स्वतःसाठी पण त्याला त्या भाड्यासाठी पैसे नाही आहेत त्याच्याकडे. फाईन, ओके. ओके. पण इच्छा पाहिजे का समज महाशय मला देईल तर मी असं करीन, मी असं करीन. आणि बेमे पूर्णपणे इच्छा त्याची असली पाहिजे. माझ्यात एक्सप्लेन करतात मोठे ड्रीम्स पाहिजे. तर मग मी तोरा स्कॉलर बनीन आणि मी बुक्स लिहीन. मी ह्या टॉपिकवर बुक्स लिहीन, त्या टॉपिकवर बुक्स लिहीन. माझ्याकडे अजून हे असेल तर मी एक गरिबांसाठी एक जागा ठेवून जिकडे ते येऊन जेवू शकतील. बेत धमकोय जसं आपण बोलतो इकडे उघडतात का कोण पण कोणाला पण पाहिजे जेव्हा येऊ शकतात. आणि कोणा पण गरिबांचा गरज आहे तर ते कोणाला न कळता पण ते पैसे घेऊन जाऊ शकतात आणि त्यांना लाज नाही वाटणार. एक ऑर्गनायझेशन आहे जे असे प्रोव्हाइड करतात ऑफकोर्स. प्रत्येक कुपाचे सेदाका आणि ते ऑर्गनायझेशन त्यांना फार कवोद, फार फार त्यांना रिस्पेक्टनी सगळ्यांना प्रोव्हाइड करतात. तर ही पण एक गोष्ट आहे. तर प्रत्येक माणसाची इच्छा पाहिजे का तो पण आशेमची मेहनत करू शकेल, त्यांचा प्रोव्हाइड करू त्यांचा त्यांनी विचार केला पाहिजे. नुसतं विचार करण्यामध्ये पण फार फार त्याच्यामध्ये राव नोआम एलिमेल कोण बोलतात का जरी पण माणसाकडे ए, नुसती इच्छा करण्यामध्ये खूप मोठी पॉवर आहे. का त्यांनी विचार केला पाहिजे का त्याच्याकडे असेल आणि तो करेल. आणि त्याच्यामध्ये पण फार मोठी स्फूर्त मिळतं. जे बोलतात का फार मोठे मोठे रब्बानी होते
जे पण त्यांनी केलं ती खूप खूप मोठी गोष्ट होती. पण जे त्यांची इच्छा होती करायची ते कोणाला नाही माहित. आणि ती इच्छा खूप मोठी होती त्यांची. त्यांना खूप मोठी मोठी गोष्टी करायच्या होत्या आणि त्यांची इच्छा होती पूर्णपणे ते विचार करायचे ते करतील. आणि पण ते ती गोष्ट पण त्यांनी ती मोठी त्यांची मोठी मेरिट झाली. तर प्रत्येक माणसाने ते चांगली इच्छा ठेवली पाहिजे. इच्छा असेल तर मार्ग दिसेल बोलतात. पण रचून पाहिजे, शेइफा पाहिजे, गोल्स पाहिजेत लाईफमध्ये का तो खूप मोठी गोष्ट करतील. नाही का त्यांनी डिसअपॉइंट नाही झालं पाहिजे, नंतर डिसअपॉइंट नाही झालं पाहिजे. कारण हाशिमची इच्छा तीच पहिली आपली इच्छा आहे. त्याला पाहिजे होते खूप पैसे पण त्याला नाही आहेत खूप पैसे, तर मग काय तो गरिबांना देऊ शकत. पण तो विचार केला पाहिजे का त्याच्या असतील तर द्यायला तो रेडी आहे. फाईन, ओके, विथ दिस आयडिया आय विल एंड दिस शिवर. तोदा रब्बा फॉर बिंग विथ अस. आपण हा शिवर एंड करूया बाय सेईंग द स्मॉल प्रेयर. तुम्ही बघू शकता तुमच्या स्क्रीनवर. מודה אני לפניך, אדוני אלוהי, ששמת חלקי מיושבי בית המדרש, ולא שמת חלקי ביושבי קרנות, שאני משכים והם משכימים. אני משכים לדברי תורה, והם משכימים לדברים בטלים. אני עמל, והם עמלים. אני עמל ומקבל שכר, והם עמלים ואינם מקבלים שכר. אני רץ והם רצים. אני רץ לחיי העולם הבא, והם רצים לבאר שחת, שנאמר, ואתה אלוהים תורידם. לבאר שחת, אנשי דמים ומרמה, לא יחצו ימיהם ואני אפתח בך. So with this trust in Hashem, we have full trust in Hashem. הקדוש ברוך הוא आपल्याला सुखरूप ठेवेल, आपल्याला सर्व प्रोव्हाइड करेल. आणि आपली आजपर्यंत जशी काळजी घेत आले त्याचा पुढे पण आपली काळजी घेईल आणि अजून चांगले इम्प्रूव्ह करेल सगळी प्रत्येक सिच्युएशन इस्रायल लोकांची अख्ख्या जगामध्ये. בעזרת השם. הקדוש ברוך הוא ימלא כל משענות ליבנו לטובה. תודה לך for being with us. उद्या पण शिवरिम असतील בעזרת השם. सगळ्यांनी यायचं. सगळे अपॉर्च्युनिटी चांगली आहे त्वरात अभ्यास करायला प्लीज. ही अपॉर्च्युनिटी सोडलेली नाही पाहिजे. आणि थँक्स अ लॉट फॉर बिंग विथ अस, लर्निंग विथ टुगेदर. आणि सगळ्यांना हॅव अ ग्रेट वीक. תודה רבה וכל טוב ושלום שלום.